आपण देव मंदिरात शोधतो आणि संतांना देव कशात दिसतो बघा. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून शांतीब्रह्म एकनाथ महाराज एक वेळेस गंगेवरून पाणी भरून आणि ते रामेश्वराला अर्पण करण्याच्या दृष्टीने निघाले. त्यांच्याबरोबर त्यांचे गुरुबंधू होते आणि प्रवास पार करत 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 मंदिर ज्यावेळेस जवळ आलं त्यावेळेस शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना वाटेवरती एक गर्दभ पाण्याने व्याकुळ झालेला गाढव व्याकुळ झालेला बघितला आणि त्यांनी काय केलं, ते इतक्या लांबून पाणी आणलेलं त्या गाढवाला दिलं. आणि हे करत असताना ज्यावेळेस त्यांचे गुरुबंधू बघितले त्यांनी सांगितलं, हो इतक्या लांबून आपण पाणी आणलं होतं, हे आपलं व्रत होतं, तप होतं आणि ते रामेश्वराच्या मंदिरामध्ये रामेश्वराला अर्पण करायचं होतं, तुम्ही इथे का देत आहेत. आणि असं बोलल्यानंतर सगळ्यांना वाटलं की शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं काही मनस्थिती स्थिर नाही आणि ते निघाले पुढे गेले आणि मंदिरात पोचले तर बघतात रामेश्वराच्या मंदिरामध्ये रामेश्वरच नाही. आणि असं बघितल्यानंतर ते चकित झाले आणि चकित झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, परत बाहेर आले आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना त्यांनी सांगितलं की रामेश्वराच्या मंदिरामध्ये रामेश्वर नाही. त्यावेळेस बघा संतांनी काय सांगितलं, रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या. सूर्यात ताकद आहे दृश्य गोष्टी दाखवण्यात. दीप जर आपण लावला अंधारामध्ये आपल्याला वस्तू दाखवू शकतो, पण संतांमध्ये काय ताकद आहे बघा, अदृश्य दर्शने संतांची. देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिर शोधीन पाय. काया ही पंढरी आत्मा पांडुरंग. भगवंताला शोधण्यासाठी कुठेच जाण्याची गरज नाही. भगवंत आपल्या आसपास असलेल्या माणसांमध्ये आणि त्या माणसांना आपल्यापासून दुःख कसं पोचणार नाही किंवा त्रास कसा होणार नाही याची काळजी जर आपण घेतली तर कसलीही मंदिरात जाण्याची गरज नाही असं संतांनी सांगितलं आहे. म्हणून आपल्या जवळच्या आसपास जे जीवित वस्तू आहे, जीवित लोक आहे, त्यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे.